आणि गुप्त गुहा या पॉइंटचं नाव आहे। असे भयंकर असे रस्ते आणि खतरनाक असं डेंजर असं जंगल आहे। रस्ता चुकलो वाटतं इथं, सगळे रस्ते सेम दिसत आहेत इथं लागतं। खूप खतरनाक आणि ॲडव्हेंचर आहे हे सगळं पूर्ण। बापरे, इथून झाडा खालून असं वाकून हळूच व्यवस्थित जावं लागतं। खूपच खतरनाक रस्ते। इथं पण पाहिलं पाहिजे काही बिबट्या वगैरे आहे का दबून बसलेला। खूपच भीतीदायक हा रूट आहे। मला तर अक्षरशः भीती वाटल्यासारखं होतं इथं। मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे तुमचं या चॅनलवरती। आणि आज आपण आता व्हिजिट करणार आहोत कोरीगड किल्ला। तर या किल्ल्यापर्यंत कसं यायचं आहे काय संपूर्ण माहिती आणि या किल्ल्याचा ट्रॅक, जंगलामधून हा ट्रॅक आहे आणि पूर्ण डोंगर आणि सरळ पायऱ्या, हा संपूर्ण ट्रॅक तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे। कोरीगड हा किल्ला महाराष्ट्रातील थंड हवेचं ठिकाण लोणावळ्यापासून 25 किलोमीटरच्या अंतरावरती आहे आणि पुण्यापासून या किल्ल्याचे अंतर 90 किलोमीटर असून मुंबईपासून या किल्ल्याचे अंतर 120 किलोमीटर एवढे आहे। तर या किल्ल्याला येण्यासाठी लोणावळ्यामध्ये आल्यानंतर टायगर पॉइंट रोडवरती हा किल्ला आहे। सुरुवात करत आहोत या किल्ल्याच्या ट्रॅकिंगची। तर मी हा किल्ला पाहण्यासाठी पुण्यावरून पोहोचलो कोरीगडच्या पायथ्याशी असणाऱ्या या गावाजवळ। इथे गाडी पार्क वगैरे करून आम्ही इथून पुढे चालायला सुरुवात केली। या रस्त्याने 100 ते 150 मीटर चालत गेल्यानंतर डाव्या बाजूला तुम्हाला किल्ल्यासाठी जाण्यासाठी ट्रॅक आहे। हा रस्ता आहे किल्ल्याच्या ट्रॅकिंगसाठी जाण्यासाठी। खूप पाऊस येत होता आणि मी आता कोरीगडाच्या रस्त्याला चालत आहे आणि इथं तुम्ही रस्ते वगैरे बघितले असतीलच कसे आहेत। खूप डेंजर आणि ॲडव्हेंचर रस्ता आहे इथं जाण्याचा। खूपच भीतीदायक हा रूट आहे। मला तर अक्षरशः भीती वाटल्यासारखं होतं इथं। संपूर्ण आजूबाजूला बघितलं तर जंगल आहे, रस्ता पण एवढा व्यवस्थित नाही आहे चालण्यासारखा। रस्ता चुकलो वाटतं इथं, बहुतेक रस्ता चुकला आहे। सगळे रस्ते सेम दिसत आहेत इथं, एवढे कन्फ्युजिंग रोड आहेत। हा रस्ता आहे की जंगलामधून इकडच्या बाजूला जातो पूर्ण। तर या रस्त्याने तुम्हाला जायचं नाही आहे, हा खतरनाक असू शकतो। हा समोर जो रस्ता दिसतोय तुम्हाला तो रस्ता फॉलो करून पुढं जायचं आहे। बाकी भरपूर इथं कन्फ्युजिंग रोड आहेत, कुठलाही रोड घ्यायचा नाही। जो समोर मोठा रस्ता दिसतो ना, प्रत्येक ठिकाणी हा मोठा रस्ता दिसतो, तोच रस्ता फॉलो करून आपल्याला किल्ल्याच्या दिशेने जायचं आहे। आता किल्ल्याच्या पायऱ्या दिसत आहेत आपल्याला आणि इथं बोर्ड लावलेला आहे। किल्ल्यावरती कोणी काही नुकसान करत असेल तर 10,000पर्यंत फाईन वगैरे लावलेले आहेत इथं। तर या पायऱ्या चढून आता आपलं किल्ल्याच्या दिशेने जायचं आहे। आता पायऱ्यावरती चालायचं आहे इथून पुढे। पण टेस्टिंग आहे किल्ला, मला तर इथे येऊन खूप एन्जॉय वाटत आहे। मी आता पोहोचलेलो आहे कोरीगड गडाच्या पायथ्याला। इथं पाहू शकता तुम्ही पायऱ्यावरनं खूप छान पाणी वाहतंय। गुप्त गुहा या पॉइंटचं नाव आहे। तर ती गुप्त गुहा पाहूया आपण कशी आहे। तिथं पण आतमध्ये काहीतरी आहे, पाणी पडतंय। जेवढी ही बाहेरून डेंजर दिसत होती तेवढीच आतमध्ये पण डेंजर आहे, पाहू शकता तुम्ही या व्हिडिओमध्ये।
त्या रस्त्याने आपल्याला वर जायचं आहे आता पूर्ण. इथून थोडा थोडा किल्ला आपल्याला दिसतोय बघा. तुम्ही बघताय हा भुयारी रस्ता आहे आतमध्ये जाण्यासाठी. पूर्ण अंधार आहे आतमध्ये आणि तो रस्ता सध्या बंद केलेला आहे. फायनली आपण आता किल्ल्याच्या जवळजवळ पोहोचतच आहोत आणि इथून आता किल्ला थोडा थोडा दिसायला लागला आहे. हे किल्ल्याचं मेन प्रवेशद्वार आहे. बांधकाम किती जुनं आहे ते आपल्याला पाहण्यावरून समजत असेल. किल्ल्याचे दरवाजे आणखी जशाचे तसे आहेत, खूप मजबूत आणि त्या लाकडाला आणखी काही झालेलं पण नाही आहे. एवढे सुंदर आणि छान असे दरवाजे आहेत किल्ल्याचे, बघू शकता तुम्ही. खूप छान आणि सुंदर असा किल्ला आहे आणि या किल्ल्याच्या तटबंदी वगैरे सगळं आणखी जशाचं तसं आहे पूर्ण सगळं. तर किल्ल्यावरती वरती काय काय आहे पाहायला ते आपण आता पाहूया. ही पाण्याची टाकी आहे जुनी. इथून वर चढून आपण किल्ल्याच्या परिसरामध्ये पोहोचतो. तर इथं एक नोटीस बोर्ड लिहिलेला आहे बघा. इथे पण हा किल्ल्याचा संपूर्ण परिसर आहे. म्हणजे वाईट दिसतंय तिकडे पाण्याचं तळं बनवलेलं आहे. पूर्ण धुक्यामध्ये झाकलेला दिसतोय परिसर सगळा. ह्या शिवकालीन तोफा आहेत जुन्या. याच तोफाने शत्रूसोबत युद्ध लागल्यावर या तोफांचा मारा मावळे करत असत. खूप जुन्या तोफा आहेत, आपण बघू शकता. पोलादापासून बनवलेल्या ह्या तोफा आहेत पूर्ण सगळ्या. हा तोफेचा गोळा आहे. तो तोफेचा गोळा त्या तोफेमध्ये टाकून त्याचा मारा शत्रूवर करत असत. बघू शकता तुम्ही तोफेचा गोळा. महादेवाचं मंदिर पण आहे इथं शिवकालीन. मंदिरामध्ये शिवलिंग वगैरे आहे. या बाजूला आणखी तटरक्षक ज्या भिंती आहेत त्या भिंती आपल्याला दिसत आहेत व्हिडिओमध्ये. इथून शत्रूवरती तोफ डागण्याचं काम करत असत ते. आल्यावर आपल्याला समजतं की महाराजांनी किती छान छान आणि त्यावेळेस एवढ्या सुविधा नसताना एवढे छान छान असे किल्ले महाराजांनी इथं बनवले आहेत. खरंच मानलं पाहिजे. तर मित्रांनो, कसा वाटला हा किल्ला? ह्या किल्ल्याचा एक्सपिरियन्स माझा तर खूप छान होता. खरंच महाराजांनी खूप छान असे किल्ले बनवलेले आहेत. या किल्ल्यांचं संवर्धन वगैरे व्यवस्थित झालं पाहिजे बस. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि आणखी भरपूर असे किल्ले मी आपल्या महाराष्ट्रामध्ये संपूर्ण किल्ले व्हिजिट करणार आहे आपल्या या चॅनलवर.